526 जे 29 कायदे लागू केले होते जे कामगारांच्या हिताचे होते ते कायदे रद्द करून अडाणी अंबानी कंत्राटदार आणि इतर उद्योगपतीच्या फायद्याकरता नवीन कामगार कायदे हे लादण्याचे त्यांचे हे धोरण आहे आणि त्याचा विरोध करण्याकरता आज आम्ही देशव्यापी संप करत आहोत. हॅलो, माझ्या सभा चालू आहे, सभा चालू आहे, कृपया ते थांबावं. सभा चालू आहे, कृपया थांबावं. नवीन 4 कामगार कायदे लागत आहेत आणि या कामगार कायद्यामध्ये जे जुन्या कामगार कायद्यामध्ये कामगारांना जे 8 तास काम करण्याची मुभा त्या नवीन कामगार कायद्यामध्ये सक्तीने कामगारांना 12 तास काम करावं लागेल, परंतु रोजी तेवढीच मिळणार. किंवा इच्छेने कोणी काम सोडू शकत नाही, काही पटलेलं काम सोडू शकत नाही, काही काम असलं तर सुट्टी घेऊ शकत नाही. त्यांना पगार थोडं खाली घ्या ना, त्याला फोटो नाही निघत. ते आंदोलन करू शकत नाही, संप करू शकत नाही. या अशा पद्धतीचे कायदे नरेंद्र मोदी आणत आहेत. वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल म्हणून सर्व खोटाच्या बातम्या कामगारांच्या हिताचे सांगण्यात येत आहे. परंतु आजमधली पुस्तक पाहत आजमधली पुस्तकीमध्ये अडाणी अंबानी सारखे उद्योगपतीचा फायदा आणि कामगारांची गडचेपी होण्याचे ते संभाव्य त्यामध्ये दिसत आहे. महत्वाचा विषय शासकीय काम करणारे जे कर्मचारी आहेत, चाहे मग आशा असो, घटपथक असो, अंगणवाडी सेविका मदतनीस असो, शालेय पोषणार कर्मचारी असो किंवा खाली कर म्हणा थोडं स्त्री परिचय असो, आज यांना एकदम कमी मोबदल्यामध्ये 24 तास राबावं लागतं. यांना मानधन किती मिळतं? दिवसेदिवस महागाई वाढत चाललेली आहे आणि मानधन त्यांचं कमी होत चाललेलं आहे. आज जो नरेंद्र मोदी दर दिवशी 10 लाखाचे कपडे बदलते, अय्याशी करायला एसटीच्या त्या पेटावरच्या ते काल फाईल मध्ये याचं नाव आलेलं आहे. सर्व महिलांना मी विनंती करतो की सर्व महिलांनी आपल्या लहान मुलींना सांभाळून ठेवा, कारण की शैतान या देशामध्ये, शैतानाच्या सिलेंडर या देशामध्ये आहेत आणि म्हणून हा माणूस फक्त अय्याशी करू शकतो, बाहेर देशात जाऊन मोडी भरती करू शकतो, पण या कामगाराच्या हिताने करू शकत नाही. त्यामुळे या देशातील जुना या कामगारांनी, या शेतकऱ्यांनी, या शेत मजुरांनी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे, नाहीतर हा देश भेटीत गेल्याशिवाय राहणार नाही. या देशातील पैसा जो आपण ऑनलाईन पद्धतीने जे बँकेमध्ये जमा करतो ते अमेरिकेच्या हातात आहे, गुगल अमेरिकेचे आहे, त्यामध्ये विंडोज अमेरिकेचे आहे. केवळ ट्रम्प हा पैसा आपल्याकडे वळवू शकतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. सेना ज्या इंटरनेटवर काम करते त्या इंटरनेट अमेरिकेचे आहे. रशिया आणि चीनने आपलं जे इंटरनेट निर्माण केलं तसं भारत इंटरनेट निर्माण करत नाही. म्हणून भारताला अमेरिकेची बाहुली नरेंद्र मोदीने बनवलेली आहे. जसा ट्रम्प नाचवतो तसा नाचतो आणि इथली मीडिया जनतेच्या हिताचे तुम्हाला सांगतात. म्हणून सर्वांनी सावधान राहा. सर्व कामगारांचे एकच हित आहे, वाढत्या महागाईसोबत त्यांचं मानधन किंवा त्यांचा पगार वाढलाच पाहिजे. आजच्या महागाईनुसार किमान वेतन हे प्रत्येक कामगाराला मिळालं पाहिजे आणि जो कामगार शासनाचं काम करतं त्या कामगाराला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी आणि 10 लाख रुपये कमी पेन्शन मिळणं हे गरजेचं आहे. महिला स्थिती संख्या मोठ्या संख्येमध्ये आहे, त्यामुळे महिलांना कामाच्या जागी सामाजिक सुरक्षा ही मिळालीच पाहिजे, तो आमचा अधिकार आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने इथे महिला एकवटलेल्या आहेत. मी सर्व कामगारांना विनंती करतो, ही वेळ गेलेली नाहीये, ही वेळ जवळ आलेली आहे. मोदीच्या विरुद्ध जनता एक होत आहे, शेतकरी एकवटला आहे, कामगार एकवटला आहे, कर्मचारी एकवटलेले आहेत. यांनी भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा भ्रष्टाचाराच्या रूपाने वाटण्याचा प्रयत्न करत आहे. यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास करू नका, यांच्यावर विश्वास करू नका. जे आमच्या हिताचे आहे हे करा. जे कंत्राटदारांना काम देत आहेत आणि कंत्राटदाराच्या अंतरावर तुम्हाला काम करत लावत आहे हे चुकीचे धोरण, स्वतःच्या फायद्याचे धोरण, कंत्राटदाराच्या फायद्याचे धोरण हे मोदी सरकार ही फडणवीस सरकार अवलंबत आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये मोठी चळवळ उभी होणं गरजेचे आहे.
एकत्रितपणे सर्वांनी संघर्ष करणं गरजेचे आहे. वेगवेगळ्या गट विसरून एकत्रितपणे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे इथे आंदोलन होत आहे. याच पद्धतीने एकत्रितपणे सर्वांनी लढा देणं गरजेचं आहे. हे बोलणारे भरपूर आहे, बोलण्याकरता भरपूर काही गोष्टी आहेत, परंतु यापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही, कारण की बोलणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, आज जे एक आंदोलन केलं म्हणजे संप असं नाही. आपल्याला मोदी सरकारच्या विरोधात, फडणवीस सरकारच्या विरोधात सतत लढा चालू ठेवावा लागेल. आज शाळा बंद होत आहे, शाळेच्या जागा बिल्डरांना देण्यात येत आहे, मानधन आमचं कमी आहे, पगार आमचं कमी आहे. खाजगी शाळेमध्ये आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकत नाही. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयामध्ये मोफत औषधोपचार होत होता, तो पण या सरकारने 2 दिवस आधी बंद केलेला आहे. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवून या सरकारला धडा शिकवणे गरजेचे आहे. एवढं बोलून मी आपलं संभाषण संपवतो. इन्क्लाब जिंदाबाद.